नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 18 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय आता अर्जुनने ना सायलीला मंदिरामध्ये जाऊन ना अर्जुन आणि सायली दोघंजण एकमेकांशी बोलत असतात आणि अर्जुन म्हणत असतो की आयुष्यात पहिल्यांदा मला ना पुराव्याची गरज नाही आहे. आणि आता पुढे अर्जुन म्हणत असतो की आपल्या दोघांची ना फिलिंग यावेळेस सुद्धा सेम आहे. आणि अर्जुन पुढे म्हणतो की म्हणजे आता त्याचा खात्री झालेली असते त्याला की सायली हीच खरी तन्वी आहे म्हणून. आणि अर्जुन आता म्हणतो सुद्धा की माझी ना 100% खात्री आहे की तूच खरी तन्वी आहे म्हणून. आणि इतक्यातच आहे ना दिव्याईचे ना नगाडे जोरजोरात वाजायला लागतात. आता अर्जुन आणि सायली दोघेही दिव्याईकडे बघतात आणि आता हा दिव्याईने दिलेला कौलच आहे असे दोघं जण समजतात. सायली म्हणते हा देवाचा कौल आहे, दिव्याई सुद्धा ना आपल्या पाठीशी असं म्हणून अर्जुनला असं म्हणून सायलीला खूप आनंद होतो. आता अर्जुन म्हणतो की चला तर मग फायनली अर्जुन आणि तन्वी एकत्र आले तर असं म्हणून दोघेही एकमेकाला मिठी मारतात. आणि मालिकेचं टायटल सांगितले जे खूप छान आहे ना, जवळ राहुनी दूर दूर तू, हे ना प्ले केलेलं आहे आणि हे खरोखरच खूप सुंदर आहे. आणि आपण पाहतो इतक्यातच आहे ना तिथे छोटे अर्जुन आणि तन्वी हे दोघं सुद्धा ना एकमेकांच्या जवळ आलेत. हे आपल्याला बराच वेळ आहे ना हे असं टायटल सॉन्गमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आजचा भाग टीव्हीवरती नक्की बघा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायली बऱ्याच वेळानंतर आहेत ना आता ते म्हणतात की चला आता आपल्याला घरी निघायला हवं म्हणून. अर्जुन म्हणतो नेहमीसारखी या बाबतीत सुद्धा ना माझी साथ तुला नक्की मिळेलच बायको म्हणून. सायली खूप इमोशनल झालेली असते. अर्जुन म्हणत असतो की आपण दोघं मिळून आहेत ना हे प्रूव्ह करू की तूच तन्वी म्हणून. इतक्यातच अर्जुनचा फोन वाजायला लागतो तर त्याला ना कुसुमताईचा फोन आलेला असतो. आता अर्जुन म्हणतो की हा कुसुमताई, हो सापडली हा सायली इथे मंदिरामध्येच होती म्हणून. आणि पुढे म्हणतो की तुम्ही काळजी करू नका मी तिला घेऊनच येतोय हा म्हणून. आणि म्हणतो तुम्हाला कळवतो सुद्धा हा बाय असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो. आता सायली म्हणते कुसुमताईंचा फोन असेल ना, काळजी करत असेल माझी. अर्जुन म्हणतो हो आणि घरी सुद्धा ना सगळी काळजी करतात तर चल म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो एकतर तुझी तब्येत बरी नाही आहे त्यातून नाही ना तू कोणालाही न सांगता इकडे निघून आलीस मग काय वाटेल सगळ्यांना. अर्जुन आणि सायली म्हणत असते की माफ करा हा. अर्जुन म्हणतो इट्स ओके, पण जेव्हा सगळ्यांनी याचं कारण कळेल ना तेव्हा सगळ्यांना खूप बरं वाटेल. आणि प्रतिमा त्यांना अगोदर फोन करून सांगायला हवं की तू सापडलीस म्हणून. तिनं टेन्शनमध्ये असेल, निघूयात आपण असं म्हणतो अर्जुन. आता अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा दिव्याचं दर्शन घेतात आणि आता दोघं जण सुद्धा ना तिथून निघतात. आणि निघताना अर्जुन पुन्हा एकदा प्रतिमा त्यांना फोन करतो आणि सांगतो की सायली सापडली आणि आम्ही दोघे सुद्धा ना घरीच येतोय म्हणून. इकडे आपण पाहतोय हा जो महिपतचा माणूस आहे ना तर त्याने मंदिरातली सगळी गोष्ट ऐकलेली असते आणि आता अर्जुनच्या गाडीची ना ब्रेक फेल करण्यासाठी तो अर्जुनच्या गाडीच्या अगदी चाकाजवळ येऊन बसलेला असतो. आणि त्याला माहितीच नसतं की पलीकडे ना अर्जुन आणि सायली दोघे जण बोलत येतात. अर्जुन म्हणत असतो अगं सावकाश चाल. सायली म्हणते हो. तर अर्जुन पुन्हा तिला सांगत असतो अगं पुन्हा एकदा सांगतोय ना मी तुला सावकाश चाल. सायली म्हणते किती ओरडत असतो तुम्ही मला सारखं. आता हा तो माणूस घाबरतो ना. आता अर्जुन म्हणतो हे बघ मी माझ्या बायकोची आणि माझ्या बाळाची काळजी तर घेणारच म्हणून. सायली म्हणते बरं ठीक आहे. अर्जुन म्हणतो चल बरं आता बस म्हणून गाडीच्या पलीकडचा दरवाजा उघडतो आणि सायलीला बसवतो. इतक्यातच हा माणूस पाहतो ना आता अर्जुन इकडे येईल म्हणून हा सुद्धा ना गाडीच्या जवळून ना बाहेर लांब असा निघून जातो. आणि याला ना गाडीचे ब्रेक फेल करायचे असतात. अर्थातच हा महिपतचा माणूस असतो पण हे सगळं करायला त्याला महिपतने सांगितलेलं नसतं. आपण पाहतोय आता अर्जुन आणि सायली गाडीत बसून निघून जातात तर तो माणूस म्हणतो शिट या हा पण चान्स माझा गेला म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सचिनचा सीन. इकडे सचिनचा फोन वाजत असतो. सचिन म्हणत असतो अरे हा कोणता नंबर आहे म्हणून फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो. तर लगेच बघा हा फोन असतो प्रियाचा. प्रिया म्हणत असते हॅलो हॅलो सचिन मी प्रिया बोलते म्हणून. सचिन म्हणतो प्रिया अगं तू सारखं असं मला जेलमधून का कॉल करतीस म्हणून. अगं हे सगळं पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये जातं हे तुला कळतंय ना असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि जर का त्यांना कळालं की हा नंबर माझा आहे तर. प्रिया म्हणते हे बघ माझ्याकडे दुसरा ना कोणताही ऑप्शन नाही आहे. आणि म्हणते की मी तुला एवढी मोठी बातमी दिली आणि त्याचं पुढे काही झालेलं दिसत नाही आहे म्हणून असं. आणि म्हणते की मी प्रेग्नंट असल्याची बातमी तू कल्पनापर्यंत पोहोचवलीस की नाही म्हणून. हां बोल ना अरे पुढे काय झालं म्हणून. सचिन म्हणतो हो पोहोचवली ना बातमी पोहोचवली. हां पोहोचवली. मी सुभेदारांच्या घरी गेलो मग काय त्यांनी मला प्रेमाने ओवाळलं घरात घेतलं आणि मग सगळ्यांना ना एक एक करून मिठ्या मारल्या. आणि ना नंतर आहे ना कल्पनाच काय अरे सगळ्या सुभेदारांना मी तुझी न्यूज सांगितली. आणि मग काय सगळ्यांना खूप आनंद झाला. त्यांचा पटकन माझ्यावरती विश्वास ठेवला सगळ्यांनी. झाला का तुझं समाधान. आता प्रिया म्हणते प्लीज सार्कॅस्टिक बोलू नकोस हां तू. अरे सरळ सांगशील का काय झालंय ते. आता सचिन म्हणतो प्रिया अगं तुझ्या प्रेग्नेन्सीची न्यूज इतकी इझिली ते सुभेदारापर्यंत पोहोचून एवढं शक्य आहे का तुला. अगं कोण माझ्यावर विश्वास ठेवणार आहे, कोण मला तिथं उभं करणार आहे, विचार केलास का तू या सगळ्या गोष्टींचा. प्रिया म्हणते म्हणजे तू अजून पुढे काहीच हालचाल केलेली नाही आहेस का. सचिन म्हणतो नाही काहीच नाही केलं असं नाही आहे. आणि म्हणतो की ही बातमी मी अस्मिताला सांगणार आहे म्हणून. आणि मग भेटण्यासाठी मी तिला मेसेजसुद्धा केला आहे म्हणून. आता प्रिया कपाळावरती हात मारत असते आणि म्हणत असते काय करावं याचं. आणि म्हणते अरे अस्मिताला सांगून काय उपयोग आहे. अरे तिला तर ना घरामध्ये ती काही सांगणार आहे का जाऊन. अरे ही
बातमी कल्पनाला कळायला हवी आहे आणि तर ती इथे मला भेटायला येईल आणि मला इथून बाहेर काढण्यासाठी काहीतरी धडपड करेल, काहीतरी हालचाल करेल. सचिन म्हणतो, हे बघ प्रिया, हे बघ मी ना असं डायरेक्ट अजून अस्मिताच्या आईला नाही भेटू शकत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी जर का अस्मिताच्या आईला अस्मिताकडून कळाली ना तर तिचा लगेच त्याच्यावर विश्वास बसेल. समजते का तुला? आता प्रियाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पुढे आपण सांगतो की आणि एकदा का ही बातमी कल्पनाला कळाली ना मग ती ही बातमी लपवू शकणार नाही. आणि पुढे मग आणि अस्मिताला जेव्हा ही बातमी कळेल ना तेव्हा अस्मिता स्वतःच्या भावाबद्दलची बातमी तिच्या पोटात राहणारच नाही. प्रिया म्हणते, नाही 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 बरोबर आहे, हां तुझं बरोबर आहे. अरे सॉरी सचिन, काय आहे ना की अरे जेलमध्ये राहू नये ना बहुतेक माझं मेंदू ना गंजलाय असं म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते की माझे हे लक्षातच आलं नाही रे, तू बोलतो ते एकदम बरोबर आहे. आणि म्हणते की ठीक आहे हे बघ तुला जे हवं ना ते तू कर, पण प्लीज मला अपडेट देत राहा रे, नाहीतर ना मला वेळ लागेल इकडे. सचिन म्हणतो, हे बघ प्रिया, काम झालं ना की मी तुला भेटायला जेलमध्ये येईल, पण प्लीज मला सारखे ना जेलमधून फोन करू नको सांग, नाहीतर मी अडचणीत येईल, ठेवतो. असं म्हणून सचिन आता पटकन फोन ठेवून टाकतो आणि त्यानंतर प्रियासुद्धा फोन ठेवते आणि म्हणते की अरे म्हणजे ही बातमी अस्मिताला कळाली की मग लगेचच सगळ्या सुभेदारांना अस्मिता सांगून टाकेल असा विश्वास या प्रियाला असतो. आता आपण पाहतोय दुसरा सीन. इकडे आपण पाहतोय की अर्जुन आणि सायली आता किल्लेदारांच्या घरी येतात. सुमन काकू लगेच म्हणते सायली आली म्हणून. आता सगळेजण आनंदाने ना उठून उभा राहतात आणि आता कल्पनाताई, प्रतिमा त्या सगळेजण सायलीकडे येतात. सायलीला इतका आनंद झालेला असतो ना कारण आता अर्जुन पण तिची साथ देतोय म्हणून आणि अर्जुनने पण तिच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आता सायली पहिल्यांदा तर नाही ना कल्पनाताईंना घट्ट मिठी मारते. दोघीही सायली आई असं म्हणून दोघीही रडायला लागतात. आणि आता कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तू ठीक आहेस ना गं बाळा, बरोबर आहेस ना गं तू? सायली काहीच बोलत नाही. आता आपण पाहतो की सायली प्रतिमा त्यांना घट्ट मिठी मारते आणि आता तिला प्रतिमा त्यांना कळतच नाही अशी काही इतकी घट्ट मिठी मारती म्हणून. सायलीना खरंच अर्थातच ती त्यांची आई असते नाही, फक्त सायलीला माहिती आहे. प्रतिमा त्या म्हणतात, काय होतंय बाळा तुला? सायली नुसती हसते पण ती काही बोलतच नाही. आता बघा सायली ना कुसुमताईला सुद्धा सुमन काकूला सुद्धा घट्ट मिठी मारते. आता त्याही घट्ट मिठी मारतात. अश्विन तरी बघतच राहतो नक्की आज सायलीला झालंय काय, कोणालाच काही कळत नसतं, पण ठीक आहे चला ते आनंदात आहे ना म्हणून कोणी काही बोलत नाही. पुढे सुमन काकू म्हणते, सायली अगं तू अशी कुठेही न सांगता कुठे गेली होतीस बाळा, काही त्रास होत होता का गं तुला? आता सायली गप्पच बसते. सायली ना काही बोलतच नाही. अर्जुन म्हणतो, अगं ते प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स खूप होतात ना तर म्हणून ती जरा बाहेर गेली होती मंदिरामध्ये, बाकी काहीच नाही आहे. आणि आता बघा ती परत किती इमोशनल झाली नाही का. अर्जुन असं सांगून आहे ना सारासारव करतो. अश्विन म्हणतो, बरं दादा वहिनी त्या मंदिरातच होती का रे? तर अर्जुन म्हणतो, हो. मग अश्विन म्हणतो, पण वहिनी अगं तुला अचानकच असं काय झालं होतं की तुला त्या मंदिरात जाऊन बसावंसं वाटलं म्हणून? आता सायली तरीही काही बोलत नाही आहे बघा. अर्जुन म्हणतो, अश्विन अरे मी काय म्हणतोय, मला वाटतं असं की आपण तिला ना आराम करू देऊयात म्हणून. तू नको तिला काही बोलवून. प्रतिमा त्या म्हणतात, हो ठीक आहे. अर्जुन सायलीला घेऊन वरती जा आणि म्हणतात सायलीला जागं बाळा जा. आता दोघं जण सुद्धा ना वरती निघून जातात. सुमनताई म्हणत असतात की आता मी या दोघांसाठी सरबत करते म्हणून. आणि अश्विन म्हणतो, बरं मम्मा मी सायली वहिनीसाठीच थांबलो होतो, मला आता हॉस्पिटलसाठी निघावं लागेल, मी पहिल्यांदा घरी जातो आणि मग हॉस्पिटलला जातो, येतो मम्मा असं म्हणून अश्विन आता तिथून निघून जातं. कल्पनाताई म्हणतात, हो चालेल म्हणून. आता अश्विनी गेल्यानंतर आपण पाहतोय की कल्पनाताई म्हणतात, प्रतिमा सायलीच्या मनामध्ये नक्की काय चाललं असेल ग म्हणून त्यांना काळजी वाटत असते सायलीची. त्या म्हणतात की नाही म्हणजे अशा अवस्थेमध्ये इतकं टेन्शन घेणं ठीक नाही आहे ना. प्रतिमा त्या म्हणतात, हो पण या दिवसात असं होऊ शकतं हे आपल्याला माहितीच आहे की, आणि अर्जुन तिची अगदी व्यवस्थित काळजी घेतोय, त्यामुळे ना मला नाही काही मला एवढी काळजी वाटत नाही. आणि मला काय वाटते सांगू का, आत्ता जर का आपण तिला परत विचारत बसलो ना की तू इतकी अस्वस्थ का होतीस, मंदिरात का गेली होतीस, परत आल्यावर तुला काय झालं होतं, अगं तर इतक्या प्रश्नांचा ना तिला खूप जास्त त्रास होईल असं प्रतिमा त्या म्हणतात. आणि पुढे म्हणतात, त्यापेक्षा ना आपण हा विषयच नको आता काढायला. कल्पना ते म्हणतात, तेही खरंच आहे म्हणा. प्रतिमा त्या म्हणतात, बरं कल्पना मी ना आता स्वयंपाकाला लागते, सायलीसाठी ना कढी खिचडी करते, तिला खूप आवडते ना. कल्पनाताई म्हणतात, चल मी पण तुला मदत करते म्हणून दोघीही ना आता किचनमध्ये जातात. आता आपण पाहतो इकडे महिपतचा सीन. इकडे महिपतच्या आपण पाहतो की दरबारामध्ये ना महिपत असा डोळे बंद करून बसलेला असतो आणि डोळे उघडतो तेव्हा एक मुलगी येते आणि महिपतच्या अगदी चरणाशीच बसते. महिपतला कळतच नाही की मुलगी कोण आहे म्हणून. महिपत म्हणतो की अरे कोण आहात तुम्ही म्हणून, कारण ती मुलगी म्हणते की बाबा महिपत बाबा की जे असं म्हणून त्याच्या पाया पडते. आता महिपत म्हणतो, कोण आहेस बाबा तू? तर ती म्हणते की बाबा मी आदिरा, मी ASK इंडस्ट्रीची मालकीण आहे आणि आता तुमच्या पायाशी आली म्हणून. आता इतक्यात सचिन तिथे येतो हे सगळं पाहत असतो. महिपत म्हणतो, मी काय करू शकतो तुझ्यासाठी? आता ती म्हणते, तुम्ही आधीच खूप काही केले बाबा माझ्यासाठी, खरं तर माझ्या वडिलांची मी एकुलती एक मुलगी म्हणून. आणि म्हणते की त्यांच्या मृत्यूनंतर बिझनेसचा सगळा भार माझ्या एकटीवरती पडला होता. वडिलांच्या जाण्याचं दुःख आणि बिझनेसचं प्रेशर माझ्यावरती इतकं होतं ना की त्यामध्ये मी पूर्णपणे खचून गेले होते
हो महिपत बाबा. आणि तेव्हा मला बहुगुणी बाबांनी ना तुमच्याबद्दल सांगितलं. खरंच बाबा, तुमचे विचार ऐकली आणि आणि ना मला माझं आयुष्यच बदलून गेलो असं ती बाई मुलगी म्हणायला लागते. ती म्हणते की बाबा, माझ्या कंपनीतल्या प्रत्येक मशीनसमोर आहे ना आता तुमचा फोटो आहे. खरंच तुमच्या आशीर्वादाने गेल्या कित्येक दिवसापासून आहे ना माझा प्रॉफिट खूप वाढला आहे. आणि म्हणते म्हणजे हातातून गेलेले कॉन्ट्रॅक्टसुद्धा आहेत ना आता परत येत आहेत. आणि ही सगळी तुमचीच कृपा आहे महिपत बाबा. माझ्या डोक्यावरती तुमच्या आशीर्वादाचा हात आहे ना, असाच असू देत महिपत बाबा. आता महिपतसुद्धा तिला आशीर्वाद देतो. सगळेजण महिपत बाबा की जय असं जोरजोरात म्हणायला लागतात. सचिन नेहमीप्रमाणे तोंड वाकडं करतो. महिपत म्हणतो, हे बघा तुम्ही माझ्या नावाचा जल्लोष करू नका. अगं बाळा, खरं तर हे सगळे तुझे कष्ट आहेत. ती मुलगी म्हणते, नाही हो बाबा, हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत आणि यापुढे माझं एकही पाऊल तुमच्या नाव घेतल्याशिवाय ना अजिबात पडणार नाही. आणि बाबा तुम्हाला सांगू का, मला ना हे सगळं तुमच्यामुळे मिळालं आहे. म्हणून आहे ना आता मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे. तर महिपतला कळतच नाही हिला काय करायचं. तर ती एक फाईल घेते आणि महिपतच्या समोर धरते. आणि महिपत म्हणतो, हे काय बाबा. तर ती मुलगी म्हणते, बाबा माझी ना 10 एकर जमीन मी तुमच्या नावाने करते. सचिनचे डोळेच विस्फारतो ना सचिन. आता ती मुलगी म्हणते, तिथे ना तुम्ही तुमच्या नावाचा आश्रम सुरू करा म्हणून, म्हणजे माझ्यासारख्या भक्तांना तुम्ही मार्ग दाखवू शकाल. आता महिपत आणि सचिन दोघे एकमेकाकडेच बघायला लागतात. ती मुलगी म्हणते, तुमची परवानगी तर आहे ना हो बाबा म्हणून. आता महिपतला ना हे सगळं घ्यायचं नसतंय. महिपत म्हणतो की नाही 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 बाळा, मला या सगळ्या मोहमायेमध्ये ना अडकायचं नाही आहे आणि हे जमीन जुमला असलं मला काही नको आहे. हां नको नको. ती मुलगी म्हणते, बाबा पण मला तुमच्या मार्गदर्शनाची मलाच काय सगळ्यांना खूप गरज आहे हो. हे बघा तुम्ही काही करू नका, तुम्ही ना फक्त या कागदांवरती सह्या करा, पुढचं सगळं काय ना ते मी बघून घेईल. महिपत म्हणत असतो की नको बाळा, मी खरंच सांगतोय. ती मुलगी ऐकतच नाही. ती म्हणते, बाबा तुमच्या भक्तांसाठी तर सही करावं, असं नका करू तुम्ही. या आश्रमामध्ये कितीतरी गोरगरिबांचं ना कल्याण होईल. आणि ते नको आहे का तुम्हाला, सांगा बरं महिपत बाबा. असं म्हणल्यानंतर महिपत म्हणतो की आता काय आहे ना की बघ, तू एवढं गोरगरिबांचा विचार करतेस, भक्तांचा विचार करतेस, तर माझी हरकत नाही आहे. ठीक आहे मग मी करतो सह्या. असं म्हणून काय होतं, ती मुलगी आता लगेच फाईल देते, पुढे करते आणि आता महिपत त्याच्यावरती सह्या करणार असतो. इतक्यातच बघा सचिनला काय होतं, सचिन पळत पळत येतो आणि महिपतच्या हातून ती फाईल हिसकावून घेतो आणि म्हणतो, काय करताय अण्णा. अहो कुणीतरी अनोळखी स्त्री येते आणि तुमच्याकडे कुठले तरी पेपर्स ठेवते आणि तुम्ही ते न बघता सही करताय त्याच्यावरती. अण्णा अहो काय झालं तुम्हाला. अहो ही स्वतःची जमीन तुमच्या नावावर करते का तुमची असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करते, हे तरी तुम्ही चेक करा ना. आता ती मुलगी म्हणते, अहो दादा माझ्या मनामध्ये असलं काही पाप नाही आहे, तुम्ही असं काय बोलताय. आणि महिपत बाबांच्या कुठल्याही शिष्याच्या मनात आहे ना हे असं काहीतरी वाईट साईट येणारच नाही आहे. सचिन म्हणतो, मॅडम एक मिनटं थांबा. आणि म्हणतो, अण्णा जरी तुमच्यावर पटकन विश्वास ठेवणार असतील ना तरी मी ठेवणार नाही असं सचिन म्हणतो. ती मुलगी म्हणते, ठीक आहे तुम्ही स्वतः हे पेपर वाचा आणि शहानिशा करून घ्या म्हणून. सचिन म्हणतो, हो तेच करतोय आता मी. म्हणून सगळे पेपर्स आहेत ना आता सचिन वाचायला लागतो. बापरे, सचिनला शॉकच बसतो. ती मुलगी अक्षरशः खरं बोलत असते आणि खरंच ती मुलगी स्वतःची 10 एकर जमीन आता महिपतला देत असते. आता सचिनच्या हातून ते सत्य कळल्यानंतर पेपर्सच खाली पडतात ना आणि सचिन मनात म्हणतो, अरे ही तर खरंच स्वतःची जमीन अण्णांच्या नावावर करते, अरे करोडो रुपयांची जमीन आहे ही, असं सचिन म्हणायला लागतो. आता ती मुलगी फाईल उचलते आणि म्हणते, आता तरी तुमचा विश्वास माझ्यावर पटला का हो दादा. तर सचिन म्हणतो, हो. आता ती मुलगी म्हणते, बाबा माझ्यावर उपकार करा आणि या पेपरवर सही करा असं म्हणते. आणि आता बघा महिपतच्या हातात लगेच ना सचिन पेन देतो आणि महिपत त्याच्यावरती सही सुद्धा करतो. पण सचिनला खूप आश्चर्य वाटलेलं असतं या गोष्टीचं की अरे ही मुलगी कसं काय एवढी जमीन दान करते म्हणून. आपण अर्जुन आणि सायलीचा सीन पाहतोय. आज आहे ना सायलीचा ड्रेस चेंज केलेला दाखवला आहे बाबा. आता अर्जुन आणि सायली बराच वेळ तर ना बेडवरती बसून एकमेकांकडेच बघत असतात आणि आता अर्जुनला ना त्याच्या लहानपणीचे दिवस आठवत असतात की त्याचा वाढदिवस असतो. तन्वी लवकर आलेली असते. अर्जुन म्हणत असतो तिला, हाय तन्वी. तन्वी पण म्हणते, हाय अर्जुन. अर्जुन म्हणतो, कधीपासून वाट बघतोय मी तुझी. तन्वी म्हणते, सॉरी, हॅपी बर्थडे म्हणून. आणि आता दोघे जणांची सुद्धा ना किती घट्ट मैत्री होते हे सगळं अर्जुनला आठवत असतं. आता आपण पाहतोय की अर्जुन बराच वेळ तर ना फक्त सायलीकडे बघत असतो आणि सायली बराच वेळ तर अर्जुनकडे बघते. अर्जुनला औक्षण करतानाचा सीन सगळं काही आता सायली अर्जुनला आठवायला लागतो. अर्जुन म्हणतो, माझा तर ना विश्वासच बसत नाहीये की मी जिला इतकी वर्षी शोधत होतो ती माझी बालमैत्रीण माझ्या समोर आहे म्हणून. आणि घरातले ना सगळे सुद्धा ना तुझीच वाट बघतायत अगदी आतुरतेने. आता सायली म्हणते, माझा तर ना अजिबातच विश्वास बसत नाहीये म्हणून. आणि पुढे म्हणते, का हो काय आहे ना की कारण मला ना सगळ्या खुणा स्पष्ट दिसत आहेत पण मला आठवत
माझ्यासोबत काहीच नाही आहे, मला असं का होतं आहे बरं, आणि मग मी या सगळ्यावर विश्वास कसा ठेवायचा, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते काहीतरी पुरावा असायला हवा ना हो. तर अर्जुन म्हणतो आता वकिलाची बायको न शोभतीस अगदी खरी, अगं वकील म्हणून मला पुरावा लागतो, पण आणि आता यावेळेस मला नको आहे आणि तुला हवा आहे. अगं बायको असं काय करतेस तू, हे आपलंच घर आहे, आपलीच माणसं आहेत, असं अर्जुन म्हणत असतो. पुढे म्हणतो आणि आपल्याच घरात पुराव्यांची काही गरज नाही आहे म्हणून, पण तसं नाही, सायलीला वाईट स्वप्न पडलेलं असतं ना, त्यामुळे सायली काय ऐकत नसते. अर्जुन म्हणतो हे बघ मी सगळ्यांना सांगते की लहानपणीची तन्वी तूच आहे, त्यामुळे तुझी मेमरी परत आणायला सगळेजण हेल्प करतील, आपण सांगूया घरात. सायली म्हणते हे बघा मला सुद्धा ना हा मोह झाला होता, पण मोहापेक्षा ना माझी भीतीच मोठी आहे. जर का हा मोठा गैरसमज असेल आणि मी जर का सगळ्यांना सांगून बसले तर मग सगळ्यांच्या भावनांचा ना खेळ होईल आणि मग हे मला नाही आवडणार. अर्जुन म्हणतो ओके 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 सगळं काही तुझ्या मनासारखं होऊ देत. हे बघ मला तर पुराव्यांची आता गरज नाही आहे, तू म्हणतेस ना तर घरच्यांना आपण पुरावे देऊयात, ठीक आहे. सायली म्हणते मला एक सांग की प्रिया जेव्हा रविराज काकांच्या घरी तन्वी म्हणून आली होती ना, तेव्हा तिने असे कोणते पुरावे दाखवले होते की ज्याच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवला की तीच तन्वी आहे म्हणून. अर्जुन म्हणतो एखाद्याची आयडेंटिटी 100% प्रूव्ह करण्यासाठी सायन्समध्ये एकच पुरावा आहे, तो म्हणजे DNA टेस्ट. आता सायली म्हणते मग आपण माझी पण DNA टेस्ट करूयात का, म्हणजे प्रतिमात्यांशी ती जुळवून घेता येईल. अर्जुन म्हणतो की हो, आपण तू तन्वी आहेस हे तेव्हाच प्रूव्ह होईल जर का तुझा DNA प्रतिमात्याच्या DNAशी मॅच होईल तेव्हा. आता असं अर्जुनने म्हणल्यानंतर सायली म्हणते हो ठीक आहे, आपण DNA टेस्ट करूया म्हणून. आता बघा आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सुमन काकू आहेत ना, अर्जुन आणि सायलीसाठी ना सरबत बनवत असते. इतक्यातच प्रतिमात्या तिथे येतात. आता सुमन काकू म्हणते की वहिनी मी अर्जुन सायलीसाठी सरबत घेऊन जाते म्हणून. तर असं जाते म्हणल्यानंतर प्रतिमात्या म्हणतात हे बघ अर्जुन आणि सायलीला सरबत मी देते, तू जर खिचडीचं बघतेस का. सुमन काकू म्हणते हो बरं बघते हां म्हणून. आता प्रतिमात्या लगेच ट्रे घेतात सरबताचा आणि आता वरती जातात. आता आपण पाहतो इकडे अर्जुन म्हणत असतो की बायको आपल्याकडे अजून एक मोठा पुरावा आहे. सायली म्हणते कुठला हो. अर्जुन म्हणतो अगं तुला आठवतंय का आपण जेव्हा प्रियाची DNA टेस्ट केली होती ना, तेव्हा प्रियाने लॅबमध्ये तन्वी म्हणून एक सॅम्पल दिलं होतं आणि मला माहिती आहे ते सॅम्पल आहे ना कदाचित खरेच तन्वीचं असेल असं मला वाटतंय. सायली म्हणते हो पण आपण तर ते आपल्याजवळ ठेवून घेतलं होतं ना. तर अर्जुन म्हणतो की राईट, ते सॅम्पल आणि तुझं सॅम्पल आपल्याला ना मॅच करून घेता येईल म्हणून. सायली म्हणते पण दोन्ही सॅम्पल एकाच व्यक्तीचे आहेत हे असं आपल्याला कसं काय कळू शकेल. तेव्हा अर्जुनला तो सीन आठवतो. अर्जुनने म्हणालेला असतो की जर का एकाच व्यक्तीचे 2 केस जर का सॅम्पल म्हणून तुमच्याकडे आले तर ते तुम्हाला ओळखता येतील का. आणि डॉक्टर म्हणाले असतात हो एकाच व्यक्तीचे दोन्ही सॅम्पल्स 100% मॅच होत असतात म्हणून. अर्जुन म्हणतो सायलीला की हो करता येतील, डॉक्टर म्हणाले होते जर का 2 सॅम्पल एकाच व्यक्तीचे असतील तर ते आपण नक्कीच करू शकतो म्हणून. सायली म्हणते अहो मग तर हा खूप मोठा पुरावा ठरेल. अर्जुन म्हणतो आणि ऑफकोर्स तुझा आणि प्रतिमात्याचं सुद्धा ना सॅम्पल आपण नक्की चेक करूया आणि टेस्ट सुद्धा करूयात. म्हणजे काय होईल की म्हणजे जी सायली सुभेदारांची उर्फ तन्वी किल्लेदारांची केस एकदम स्पष्ट आणि क्लिअर होईल म्हणून. सायली म्हणते हे असं काहीतरी ठोस आपल्या हाताला लागलं ना तर मी कुठलीही शंका मनात न ठेवता सगळ्यांच्या समोर जाईल म्हणून आणि सगळ्यांना सांगेन की मी प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे असं सायली म्हणत असते. अर्जुन स्माईल करत असतो आणि आपण पाहतो इतक्यातच आहे ना प्रतिमात्या त्या वरती येतात सरबताचा ट्रे घेऊन आणि प्रतिमात्या जोरात सायली असं हाक मारतात आणि अर्जुन सायली इतके घाबरतात ना ते दोघेही आता प्रतिमात्यांकडे बघायला लागतात आणि ठरलं तर मग आजचा हा बघायला इथेच संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही डेली तर रिव्ह्यू पाहता पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही तर प्लीज असं करू नका. आपण पाहतो की उद्याच्या भागात सायली म्हणते की अहो पण अशीच खून माझ्या पायावर सुद्धा आहे ना तुळशीपत्राची. अर्जुन म्हणतो अगं पण बायको तुझ्या पायावर तर काहीच नाही आहे, फक्त काळा डाग आहे. आणि अर्जुन म्हणतो म्हणजे हा तुला सांग की तुला प्रियामुळे भाजलं होतं ना म्हणून. तर सायली म्हणते हो. आणि आपण पाहतो इकडे पूर्ण जे आहेत ना सायलीला ना एक लॉकेट घालतात आणि म्हणतात माझी तन्वी ना असेच दागिने घालायचे. आणि आता सुमन काकू म्हणते सगळ्यांना सुभेदारांच्या घरातला पुन्हा पुढचा उद्याचा सीन दाखवलाय. सुमन काकू म्हणते आज मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आलेत म्हणून. आणि म्हणतात ये रे आती. आणि आपण पाहतो की चक्क जो महिपतचा माणूस आहे ना तो बुके घेऊन आहे ना सुभेदारांच्या घरी आलेला असतो. आता हा सीन काय आहे हे तुम्हाला उद्याच या रहस्यमागचा पडदा आपल्याला उलगडेल. तर हे सर्व पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.